म्हणजे रिव्ह्यू जर म्हणजे चांगला असेल. मी एक नाटक करतोय सध्या. सलाम नोनी आपा नावाचं. तिकडे आम्ही दिल्लीला शोज होते आमचे. अच्छा. आणि त्याच्या आधी रिव्ह्यू आला नाटक का बघावं म्हणून. आणि त्या नाटकाची अख्खी स्टोरी टाकून दिली. अरे बापरे. हा. तर आमची प्रोड्युसर जी आहे लीला दुबे, ती जाम चिडली होती. म्हटलं, ती म्हणायला लागली, काय यायला काय अर्थ, का स्टोरी अख्खीच्या अख्खी स्टोरी टाकून दिली. सगळी मजा निघून गेली ना. बरोबर आहे. ते कसं असायला पाहिजे. एक इंग्लिशमध्ये फार सुंदर म्हण आहे. ऍक्च्युली ती खूप मोठ्या सायंटिस्टनी सांगितलेली म्हण आहे लेक्चर बद्दल. म्हणजे लेक्चर कसं असावं तसं मी ते रिव्ह्यूला आता जोडतोय. तर त्यांनी सांगितलं होतं लेक्चर कसं असावं. इट शुड बी लाईक अ स्कर्ट, लॉंग इनफ टू कव्हर द सब्जेक्ट, शॉर्ट इनफ टू मेक इट इंटरेस्टिंग. तसा रिव्ह्यू असायला पाहिजे. तो इतकीच इन्फॉर्मेशन द्यावी की ते इंटरेस्टिंग व्हावं. आणि इतकं कमी असावं की उत्कंठा निर्माण व्हावी, किंवा आईला काय आहे यार, बघायला पाहिजे हे काय. असा रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा आहे, लिहा. मी स्टोरी सगळी सांगून उपयोग काय. त्या लोकांना प्रत्येकाला आपापलं जे काय ते त्यांचा एक्सपिरियन्स घेऊ दे ना. बरोबर. तुम्ही सगळे पानं का फोडताय आमची अख्खी. रिव्ह्यू शेवटी हा रिव्ह्यू आहे. ते मी असं बघतो. मी अगदी काय म्हणूया साधा भोळा माणूस आहे असं समजा, पण मी असं बघतो की रिव्ह्यू हा रिव्ह्यू आहे. हे त्या लिहिणाऱ्या माणसाचं मत आहे किंवा बोलणाऱ्या माणसाचं मत आहे. जोपर्यंत मी ती कलाकृती स्वतः बघून माझं मत ठरवत नाही, तोपर्यंत मी त्या कलाकृतीला चांगलं किंवा वाईट म्हणणार नाही. एखादी फिल्म आहे, त्याच्याबद्दल वाईट रिव्ह्यू आहे, ओके बाबा ठीक आहे, या माणसाचं असं म्हणणं. हो, कारण आता एक मोठी फिल्म आली आहे, नाव घेत नाही, मोठी फिल्म आली आहे, तर दोन टोकाची रिॲक्शन मिळाल्या. काही म्हणाले काय त्याच्यात बहुत खून खराब आहे यार, बहुत मारामारी है, ऐसा थोडी ना होता है वगैरे वगैरे. दुसरी लोक एकदम ऑपोजिट, नाही नाही तसं मस्त आहे, काय सॉलिड मारलंय ना ते पाकिस्तानच्या लोकांना, असं चोपलंय ना वगैरे वगैरे, त्यांनी असं केलं तसं केलं. सो दोन वेगळे. जोपर्यंत मी बघितलेलं नाही अजून फिल्म, मी जेव्हा बघेन तेव्हा मी ठरवेन ना मला काय आवडलं. त्याच्यातली सिनेमॅटोग्राफी आवडली, स्टोरी आवडली, वॉज द ऍक्टिंग गुड, वॉज द डिरेक्शन नाईस, एडिटिंग कसं होतं. तर पब्लिसिटी हाईप वर न जाता ते म्हणजे चाळण लावून त्याच्यातून ते पडतंय ना, त्याच्याकडे लक्ष द्या. काय गाळलं जातंय ते बघा. ते चाळण आपण लावायची गरज असते ना. लोक चाळण लावतच नाहीत. ह्यानी तू सांग, तो हा म्हणाला होतं, मग मी 4 लोकांना जाऊन सांगणे हे तो म्हणत होता बकवास आहे, मग ते 4 लोकांना जाऊन सांग हे बकवास आहे. त्यांना ठरवू द्या ना. तुम्ही बघा तर खरं आधी. जोपर्यंत तुम्ही बघत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार कसं.